मानखुर्दमध्ये 3 मजली इमारत कोसळली। दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू। ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला रेड अलर्ट। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन। मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील शाळांसह महाविद्यालयांना आज सुट्टी। मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून खबरदारी, तर पालघर, रायगडमधील शाळांनाही सुट्टी जाहीर। पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट। पुणे शहरासह ग्रामीण भागातील सर्व शाळांना आज सुट्टी। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। वरळीत बीडीडी चाळ परिसरात झाड कोसळलं। दुर्घटनेत 3 जण जखमी। गाड्यांचं मोठं नुकसान। मुंबईत झाड पडून आणखी 2 जणांचा बळी। गोरेगावमध्ये मुलाचा तर कुर्ल्यात वृद्धाचा मृत्यू। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटली। प्रवाशांना मोठा दिलासा। रायगड जिल्ह्यात सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ। महाड शहरातील सखल भागात शिरलं पाणी। रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार। पालीतील बल्लाळेश्वर मंदिरात पुराचं पाणी। दापोली तालुक्यात मुसळधार पाऊस। पावसामुळे दापोली शहराला पाण्याचा वेढा। प्रमुख राज्यमार्ग पाण्याखाली। रायगडच्या दिघी इथं मच्छीमारांची बोट बुडाली। बोटीतील सर्व मच्छीमारांना वाचवण्यात यश। तळेगाव दाभाडे चक्क डांबरी रस्त्यातून उडाले पाण्याचे फवारे। विकास कामांची पोलखोल। नागरिकांचा संताप। रायगडमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 22 नागरिकांना वाचवलं, तर कुंडलिका नदीच्या पुरात अडकलेल्या 125 जणांची सुखरूप सुटका। रत्नागिरीत जगबुडी नदी धोका पातळीच्या वर। खेडमध्ये पूरस्थिती। नारंगी नदीलाही पूर। वसईत खड्ड्यात पडून मजुराचा मृत्यू। मधुबन स्मार्ट सिटी संकुलातील घटना। उद्धव ठाकरेंना रामरक्षा वाचणं जमेना। उद्धव ठाकरेंनी पुस्तक दिलं मागे। उद्धव ठाकरेंना राम आठवावेत एवढीच इच्छा होती। राम मार्ग सोडल्यानं अधोगती झाली होती। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं।